आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान. नारीला समजुना मला क्षण आजवरी जो झाला. नारीला समजून अबला क्षण आजवरी जो झाला. नावल त्याचे पुरेल आता उठले धुंद तुफान. आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान. कोणी न कुणाचे दास, कोणी न कुणाचे दास. हा जागवूया विश्वास. समानतेच्या ध्येयासाठी धरिले उंच निशाण. आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान, आव्हान तुले आव्हान. नमोस्तु गणनाथाय सिद्धिबुद्धियुताय च सर्वप्रदाय देवाय पुत्रवृद्धिप्रसादय च. शरणं भव देवेश संततिं सुदृढां कुरु. भविष्यं तुम्ही तुमचं स्तोत्र जरा आज जाऊन वाचता का? का? मला दिवा मालवून झोपायचंय. इथं बेडरूम असताना? तो माझा प्रश्न आहे. उमा तू मुकडे न्याच चल बघू आधी. नवऱ्याबरोबर आज झोपायचं सोडून हे कसले दळदळीत हे? वाचा म्हटलं ना मी तुला. अंगाला हात लावू नका, माझ्या ओरडेन मी मोठ्यानं. कुणाच्या नावानं? कुणाच्या नावानं ओरडणार तू? त्या जयंताच्या? तू वाच चल म्हटलं ना तुला मी. हात सोडा माझा, आज चल. हात सोडा माझा. जयंता, ऐकलंस? तो जयंत सोडवणार हिला. उमा तू जास्ती भाजीपाला करू नकोस. गपचूप बेडरूम मध्ये चल. मी येणार नाही. हे बघ मी तुला मारणार नाही. काय विषाद लागली आहे मग आज जाऊन झोपायला काय होतं? का? या माणसाची रखेली आहे का काय मी? मग लग्न का केलंस? चुकलं माझं ते. आता अनुभवाने पटलंय मला. असला नवरा असण्यापेक्षा तो नसणं हेच उत्तम. जास्त तोरा करू नकोस. गप्प जाऊन झोप जा. नाही झोपणार. नको असलेली संतती लादू देणार नाही मी. तुम्हाला मी हवीये शरीराचे भोग भोगायला, मोलकणीसारखी राबून घ्यायला, पैसा उकळायला. ते शक्य नाही, लक्षात ठेवा. जास्त तोरा करू नकोस. अगं बाईच्या जन्माला आलीयस. यानं तुला टाकली तर टाकलेली म्हणून पुत्र सुनाजवळ उभं करणार नाही. खोली बाहेर लाल बत्तीला वेश्याचा धंदा करीन मी, पण या माणसाची बायको होऊन राहणार नाही. बोलते बघ कशी. इथे झोपणार म्हणे. म्हणजे आपण रात्री आज झोपल्यानंतर ही जयंताला मृत्यू घरात देणार. खबरदार माझं नाव घ्यायचं. असा डाव आहे का तुझा? थांब तुला मी बघतो. तुला बघतो. तुला बघतो तुला मी बरोबर. कराटे खेळतेस काय? अड्डापट्टा खेळतेस काय? बघतो तुला मी बरोबर. सगळं बाहेर
जयंताच त्या दिवशी रात्री अप्पांना घेऊन आला. अजिबात नाही. अगं त्या लोकांचं सगळं आधीच ठरलं होतं म्हणे. हा? त्या रात्री अप्पा बाहेर गेले ते काय उगाच नाही. इकडनं बाहेर गेले ते थेट जयंताच्या घरी. त्याच्या घरातून आपलं दार दिसतं ना. अप्पा गेल्यावर दर 5-10 मिनिटांनी तिने बाहेर यायचं असं ठरलं होतं. आणि जर ती आली नाही तर काहीतरी दगा फटका याचं समजून सगळ्यांनी घरात घुसायचं. सगळ्यांनी? अगं ते सोफी संघटनेचे लोक होते ना बरोबर. मेल्यानो असा दावा सांगलात काय? अरे तू एकेकाळी बस बाबा, माझं डोकं गरगरतं त्यामुळं. बस. श्री, तो बंडा का फंडा आहे ना, त्याला एकदा भेट. मिटवायला किती घेणार म्हणून विचार त्याला. मी तुला सांगते सगळीकडे भ्रष्टाचार आहे. हे मोर्चेवाले सुद्धा त्यातलेच. भेट त्याला. तर आपण असं करूया का, तिची क्षमा मागू. उमाची रे, नाक घासून क्षमा मागू. 5 चांगल्या माणसांच्या साक्षीनं उमाला बरं वागवण्याची नांदवण्याची हमी देऊ. गॅरंटी रे. पण वर्ष 6 महिन्याचा तर प्रश्न आहे. सगळं शांत झालं टाक तिला. कोण आहे? मी चंद्रमोहन, शाळेत ना आलोय. चंद्रमोहन, अरे ये ना आत ये. नको नको, हेड सरांनी तुम्हाला बोलवलंय. बर, काहीतरी अर्जंट काम आहे. येते म्हणून सांग. हा, आणि थांब, मी जरा शाळेच्या वह्या देते, तेवढ्या लॉकर मध्ये ठेवून दे. उघडात बघ बघ, नाही पण म्हणत नाही, सरळ निघून गेला. नाही तर काय, बहिष्कार टाकलाय ना आपल्यावर. मरू देत तो. पण काय रे, शाळेत कशासाठी बोलवलं असेल? अगं तू बरेच दिवसात गेली नाहीस ना शाळेत, म्हणून तुझी चौकशी करायला बोलावलं असेल. तू जाणार आहेस का? गेलं पाहिजे. मग मी पण येतो तुझ्या बरोबर. आव्हान खुले आव्हान, आव्हान खुले आव्हान. कोणी न कुणाचे दास, कोणी न कुणाचे दास, हा जागवूया विश्वास. समानतेच्या ध्येयासाठी दडले उंच निशाण. आव्हान खुले आव्हान, आव्हान खुले आव्हान, आव्हान खुले आव्हान. अरे जिंदाबाद जिंदाबाद, सोबती संघटना जिंदाबाद. माई माई जळायला मुलगी नाही नाही. गुन्हेगार आला, बायकोवर आला. माई माई हाय हाय, माई माई कोणी मारला दगड? मी मारला. दगड मारायचा नाही, दगड हे आपले शस्त्र नव्हेत. पण त्यांनी आपल्या विणाताईला मारलं, त्यांनी आपल्या उमाताईला छळलं. अरे पण वेड्या, असे दगड मारून तुझी विणाताई परत काय येणार आहे? पाहिलं ही नवीन पिढी कसं स्वागत करते तुमचं पहा. अरे काय वाढून ठेवलंय बघा तुमच्या पुढं. ही चीड स्वाहा करून टाकणार आहे तुम्हा पाप्यांचा. शुद्धीवर या मित्र हो. पण हा मार्ग मात्र आपला नव्हे. आपण समाज परिवर्तन करणार आहोत, ते शांतीच्या मार्गाने. या अशा समाजकंटकांवर सामाजिक बहिष्कार घालून, यांना या सुसंस्कृत समाजातून हद्दपार करून, समाजाला लागलेली ही लूट झटकून टाकून, हुंडेवाला मुर्दाबाद, हुंडेवाला मुर्दाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, सोबती संघटना जिंदाबाद. माई माई हाय हाय, माई माई हाय हाय, माई श्रीधर, हाय हाय, माई श्रीधर, मुर्दाबाद, माई श्रीधर, मुर्दाबाद, आला रे आला, मुर्दाबाद, आला रे आला, हुंडेवाला आला, आला रे आला, हुंडेवाला आला, आला रे आला. हुंडेवाला आला. बसा मुलांनो, बसा बसा. हुंडा मिळावा म्हणून कुणाला मारणे अगर छळणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. अशा रानटी शिक्षिकेवर आमचा बहिष्कार. सर,
क्लास संपला एवढ्यात? यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की मी तुम्हाला का बोलावलं आहे. आता फार लांबण न लावता सांगतो. कालच आमच्या बोर्डाची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं आहे की तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात यावं. मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही. हे तुझा लेटर. कंपनीने तुला कामावरून काढून टाकलेलं आहे. सर, यावेळी तुम्ही मला आधार दिला पाहिजे. मी तुमच्यासाठी सगळं काही केलं. व्यापाऱ्यांकडून कमिशन घेतलं तुमच्यासाठी. स्टेनो मिसेस परेरा, मिसेस शेट्टी यांच्या सुखी संसाराचा सत्यानाश केला तुमच्यासाठी. याला बाहेर काढ. माई माई मुर्दाबाद 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 हुंडेवाली मुर्दाबाद. आला रे आला हुंडेवाला आला. आला रे आला हुंडेवाला आला. आला रे आला हुंडेवाला आला. आला रे आला. जिंदाबाद जिंदाबाद. सोबी संघटना जिंदाबाद. कोण आहे? कोण आहे? मी आहे. मी आप्पा. माई, आप्पा. तुम्ही आहात? म्हणजे काय, तुला काय वाटलं मी गेलो म्हणून? अगं तुझ्या काठीच्या फटक्यानं मरायला मी काय तुला कावळा वाटलो का डोंगळा? तसं नाही हो. मला तुमची फार काळजी वाटत होती. या ना, आत या. बसा. उमा, तू का अशी परक्यासारखी उभी? बैस ना. असं ठरवलंय, म्हणजे मी आणि यानं आपल्या श्रीनं एकंदरीत झालं हे फारच वाईट झालं. फार वाईट. आम्ही पश्चात्तापानं पोळतो आहोत. तहान नाही, भूक नाही, झोप नाही. तुम्ही आम्हाला एकदा सुधारण्याची संधी द्यावी. आम्ही सर्वांच्या साक्षीनं हमी देतो, वचन देतो, यापुढे उमाला आम्ही चांगली नांदवू. तिचं आम्हाला काही सुद्धा नको. म्हणजे 6 महिन्यांनी सगळं शांत झाल्यावर टाकायला बरी. असं म्हणू नको सुमा. एकदा चूक केली ती निस्तरू दे आम्हाला. आम्ही इथं आलोय ते कशासाठी? किल्ली दे बँकेच्या लॉकरची. का? कशासाठी? हिचे दागिने हिला परत करायचे. ते परत कसे करता येतील? पश्चात्ताप झालाय तुम्हाला तो हाच का? लवकर किल्ली दे. पण मी बाहेर भडकलेली माणसं उभी आहेत. कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. बंडाला हात बोलू, तोच किल्ली काढून घेईल. हे म्हणजे गुंडांचंच राज्य झालं म्हणायचं. श्री, तू चल आमच्या बरोबर बँकेत. मी कशाला? मी नाही येणार. मग माईला यावं लागेल. सही कोण करणार बँकेत? मी बाई माणूस. श्री, तू जा. कपडे बदलण्याची काही गरज नाही. बँक नात्यावर तर आहे. हे घे. हे बघ, ती उजवीकडची हिरवी पिशवी आहे ना, तेवढीच घेऊन ये. जरा सांभाळून. उमा, तू बैस इथंच. मी आत्ताच. चल. आता हे सगळं फार होत आहे. हे आता थांबवता येणार नाही का? कसं थांबेल माई? प्रथम आमच्या काळजातले आक्रोश थांबायला नकोत का? ते कसे थांबणार आहेत?
अशा सोडानं ते थांबणार आहेत का? त्यामुळे उद्याच्या सासू सासऱ्यांवर तरी वचक बसेल ना. माई, हा तुमचा माझा असा एकटी दुकटीचा प्रश्न नाहीये. अशा असंख्य जणी आहेत. हा एक सार्वजनिक लढा आहे, समाजाची मानसिक ठेवण बदलण्यासाठी. समाजासाठी तुम्ही काय वाटेल ते करा, पण आम्हा दोघांना सोडवा यातून. ते आता आमच्या हातात नाही माई. लोकांनीच ही सोबती संघटना आता उचलून धरली आहे. हे काय केलं तुम्ही त्याचा? कुणी काहीही केलेलं नाही. त्याचं जे काय झालंय ते तुझ्या आणि त्याच्या कर्मामुळे झालेलं आहे. नुसत्या डांबरावर सुटलाय नशीब समजा तुमचं. तू आधी आज जाऊन आंघोळ करून ये बघू. या तिन्ही पिशव्या कशाला आणल्या? यातल्या हिरव्या पिशवीतले दागिने फक्त उमाचे आहेत. मला माहिती आहे ते. हे वीणाचे आणि हे चारूचे. पण तुला कदाचित माहित नसेल म्हणून सांगतो. वीणाच्या आई वडिलांनी आणि चारूच्या आईनी हे दागिने विकून येतील ते पैसे सोबती संघटनेला देणगी म्हणून दिलेले आहे. ही तुझी किल्ली. चल. कोण आहे? मी आप्पा आहे. हल्ली असता कुठं? सगळीकडे. म्हटलं तर सगळीकडे, म्हटलं तर कुठंही नाही. झोपता कुठं? रामाच्या देवळात. तिथं उघड्यावर थंडी वाऱ्यात झोपण्यापेक्षा इथं का नाही झोपत? इथं इथं मला जळलेल्या कुजलेल्या रक्तामासाचा करपट वास येतो. भिंतीला, जमिनीला. यावेळी आम्हाला तुमचा आधार हवाय हो. भीतीनं झोप येत नाही. रात्र रात्र जागून काढतो आम्ही. आणि मंदिरात मला झोप लागते असं वाटतं तुला? दिवसभर गावात वणवण फिरतो. लोकांच्या नजरा वळून मला बघतात. नजरा एकमेकांना सांगतात, अरे ती याची बायको, तो याचा मुलगा. मी शर्मेनं झिजतोय माई, झिजतो. रात्री मंदिरात अंग टेकवलं तर मला भास होता. चारू मला स्वेटर विणून देते. मी तिला लोकर आणून दिली होती. जरा डोळा लागतो न लागतो तर उशाशी आवाज येतो. वीणा भेंड्या लावते. जुलमी गडे रोखुनी मज पाहून का. डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज. बाई माझी झोप उडाली ग, माझी झोप उडाली. म्हणून म्हणते तुम्ही इथं येऊन राहा. नको नको. इथं आलो तर मीही तुमच्यातलाच दिसेल. आम्हाला तुमचा आधार हवाय हो. नोकरी नाही, धंदा नाही, कुणी आमच्याशी बोलत सुद्धा नाही. भाडे करू भाडं सुद्धा देत नाहीत. आम्ही काय करायचं हो?
माई, तू हे मला खूप पूर्वी विचारायला हवं होतंस, पण त्यावेळी मी खूप पैसा मिळवत नाही म्हणून तुमच्या दृष्टीनं नालायक होतो, अपेशी होतो. पूर्वीचं जाऊ द्या हो, आम्हाला आजचं काय ते सांगा. सांगू? सांगा. तुम्हाला सांगितलेलं आवडणार नाही तरीही सांगतो. तुम्हा दोघांना आयुष्यभर असे भोग भोगायला हवे की ते बघू शेकडो हजारो नवऱ्यांच्या आणि सासवांच्या हातची जळती लाकडं भीतीनं खाली पडायला हवी. दुसरा मार्ग नाही. हे सांगायला इथं आला होता? नाही, हे सांगायला मी इथं आलो नव्हतो, पण मला हे सांगायला तू भाग पाडलंस माई. मी सांगायला आलो होतो, हे घर तुम्हाला सोडायला पाहिजे. उद्यापासून या घरातली आजची ही तुमची शेवटची रात्र. मी हे घर सोबती संघटनेला दान दिलंय. उमासारख्या मुली यापुढे इथं राहत. रडू नकोस माई, हे भोग आहे. दागिन्याची रक्कम तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सोबती संघटनेला दान दिली असं सांगायला मी जेव्हा वीणाच्या घरी गेलो, चारूच्या आईला भेटलो, तेव्हा माई मी तिथं भयान हंबरडे ऐकले. आता माझ्या उरलेल्या आयुष्यात मला कुणाचंही रडणं ऐकू येणार नाही. माझं स्वतःचही नाही. माई, माई, कोण? तू मला हाक कशाला मारलीस? मी? हा, मी जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून येतो. श्री, यावेळी तू एकटा बाहेर जाऊ नकोस रे. कधी नाही तर मला खूप भीती वाटते श्री. अगं पण गेले 8 दिवस मी घराबाहेरच पडलो नाहीये, म्हणून जरा पाय मोकळे करून येतो. अंधारात तळतळाट होऊन मराल, दोघही निर्वंश होऊन मराल. श्री, काय झालं भाई? अंधारात कोणीतरी ओरडलं, तुला नाही ऐकू आलं? नाही, हे बघ, मी आता नाक्यापर्यंतच जाऊन येतो. हा, तू बैस. हा, श्री, काय झालं? लवकर ये. हा, श्री, तुला कसली दुर्गंधी आली? कसली? मांस सडल्याची, जळाल्याची, भाजल्याची. हे बघ माई, काही झालं नाहीये. तू स्तोत्र वाचत बस बघू. मी जाऊन येतो. हा, हा. असू नका, तुमच्या सुद्धा डोक्यावर परिणाम होईल.
कुणाचे दास कोणी कुणाचे दास हा जागवूया विश्वास समानतेच्या